राज्याला मराठे 17 जागेवर आहेत. पण ज्यावेळेस असा घातपाताचा कट रचला जातो, तुम्ही डायरेक्ट मुळावरच उठता, त्या टायमाला मराठे एक जीवानं मुसंडी मारते समोरच्याला की संदेश राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे. उद्याच्याला पुन्हा बाजूला गेल्यावर तुम्ही माझ्या विरोधात भाषण करा, पत्रकार परिषदा घ्या, मी घेईल तुमच्या, हे चालू द्या. पण ज्यावेळेस मुळावर उठले ती, त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला. कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकरं बाळ उघड्यावर पडणार, तुमचा संसार उद्ध्वस्त होणार. त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची, तुमच्या मागं खमक्यावर उभा राहून ताकद करायची, ताकद द्यायची. तीच परिस्थिती इथं निर्माण केली. जर घातपात करते तर सगळ्या मराठ्यांनी हे मुळा जाळा सकट नायनाट झाला पाहिजे. कारण हे खोटं असेल तर त्या 2 आरोपींना विचारा, आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय मुंडेंपासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा काय काय शांत केलं तर मी सांगितलेल्या 100 जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा फक्त येऊन बसा, तुमच्या डोक्याची झाकच येईल. आणि ते इतकं ध्यानातच आहे ना, कालपासून रेकॉर्डिंग ऐकतो आम्ही, मीडियाच्या बांधवात सांगतो, कालपासून संपणातच ते इतक्या. तुम्ही या रेकॉर्डिंग जे आहेत सगळ्या पोलिसांना दिल्यात का, आणि तुम्ही या माध्यमांसमोर कधी उघड करणार? मला वाटतं 2-4 दिवस आणखी तपासाचा भाग आहे. तिकडून जवळ ते नाव घेत नाहीत तोपर्यंत मलाही घेता येत नाही, असं थोडं संकेत पाळायलोय मी. आम्ही त्यांना रेकॉर्डिंग दिलेल्या आहेत, सगळ्या शूटिंग दिलेल्या आहेत, सगळं दिलेलं आहे, टोटल काही ठेवलेलं नाही. सध्याही तुमच्या जीवाला धोका आहे का, आणि तुम्ही पोलीस प्रोटेक्शन अजून तुम्हाला वाढवू पाहिजे का, मागणी करणार का? नाही, मला काय नको. मी समाजासाठी कुकूपासून घराच्या बाहेर आलेलं पोरग आहे. हा, हजारो करोड रुपये आले असते लाथा मारणारे लोक आहेत आम्ही. पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वड्याची नाही. पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही. हजारो करोड रुपये आले असते, लाथ मारली, समाजाचे लेकर आनंदी बघायचं काम केलं. मला कशाची गरज नाही, म्हणून मी मराठा समाजाला आवाहन केलं, तुम्ही शांत राहा, कारण तुम्हाला मला अडचण येत नाही. आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या, तुम्हाला अडचण येत नाही, तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे, अवघड करायला मी आहे ना. मी जेवर जिवंत आहे तर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते काम. अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का? अजूनही आरोपी ताब्यात आहेत, पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का? हे बघा, बाहेर आहेत ना बरेच, पोलिसांनी कुठे धरलेत, आणखीन धरलेत मला नाही माहित, मी नाही विचारलं पुन्हा. लय मोठे आहेत, आणखीन लय मोठे आहेत, आणि मी त्या धोक्या फेकायला भेट असतो तर एवढी मोठी लढाई लढलोच नसतो. माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी, मराठा समाजाने आणि समन्वयकांनी समजून घ्या, मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलंय म्हणून जर ही वेळ असेल तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती. ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं, पुढे होऊन लढला असतात तर. म्हणून समजून घ्या, समान दुःख आहे. आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय, मरायला कुठे देतोय? आणि असं मरण कोणाला यावा? चांगलं आहे ना, जातीसाठी मरण येणं. त्या कुठं मरताय माणूस, अटॅक येतो, साप चावतो, ऍक्सिडेंट होतो, ट्रक खाली जातो, पुढे एरीत पडतो, काही होतं, ईद पडते अंगावर, बिल्डिंगवर पडतो, या काही जेवता जेवताच अटॅक आला गेला मरतोय, काही पण होतो, ऑपरेशन करता करता काही काही मरते. माझ्या जातीसाठी जर मी मला लढताना मरत असतो तर मी त्या आनंदाने स्वीकारायला तयार आहे. म्हणून मराठ्यांनी फक्त शांत राहा, मला खूप उंचीवर न्यायचंय तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका, मला काय होत नाही. आणि त्याच्याही ध्यानात आलं असं आता आपली पार्टी, आपली टीम, आपली गुंडाची टोळी कमजोर झाली. कारण व्हायच्या आधी 25 वर्षात कवाच कुणाला काही कळालेलं नाही, झाल्यावरही मेळ लागला नाही, कोणाकोणाचा खून केला का कोणाला गाडी खाली झालं. ही पहिली वेळ आहे. जरांगे पाटला सुद्धा हात कमजोर नाहीयेत, बुडात हात टाकून माहिती काढू शकतं, की त्याचाही आता कळालं असेल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलो. पाटील तुम्ही आता म्हटलं की घालता फाटा या ठिकाणी भेट द्या, त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी गोळ्या औषध पुरवण्यात दिलं, नेमकी हे गोळ्या औषध काय होतं आणि काय कट कारस्थान होते? आता मला काय, मी थोडंच गोळ्याचा धंदा करतो, कोणत्या होत्या त्यालाच माहित. आता त्यांनी त्या आरोपी जे आहेत ना त्यांचं सगळे ना, आणि जे 100 लोक ऐकायला होते मुख्य, ते शॉर्ट झालेले सगळे शॉर्ट.